हॅलो एव्हरीवन. आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. दोन ऑप्शन जेव्हा तुम्ही 11th मध्ये ऍडमिशन घेता कॉमर्स ऑफकोर्स, तेव्हा तुम्हाला सब्जेक्ट चॉईस करायचे असतात ह्या दोघांमधून एक. तर भरपूर स्टुडंट्स आहेत ना, आफ्टर 10th, असं मी गेल्यावर 10-13 वर्ष क्लास घेतो त्याच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय की भरपूर मुलं काय करतात की इम्पल्सिव्ह डिसिजन घेतात. अरे नाही, माझं मॅथ्स खूप चांगलं आहे, माझं गणित खूप चांगलं आहे, मला मार्क एवढे मिळालेले म्हणून मी मॅथ्स घेतोय. असं नसतं. मी असं नाही बोलत आहे की हा सब्जेक्ट किंवा हा सब्जेक्ट घ्यायला पाहिजे. तो तुमचा पर्सनल डिसिजन आहे. पण तो डिसिजन घेताना तुम्ही खूप विचार केला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल, जर तुम्ही मॅथ्स घेताय 11-12 साठी, तर तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ या छोट्या छोट्या प्लस मायनस इंटू केल्यावर काय होतं, डिव्हिजन कसं होतं, अंश, भागाकार, अंश, छेद कसं काय, या छोट्या छोट्या गोष्टी एकदम परफेक्टली आल्या पाहिजे. मी हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारणच ते आहे. कारण मी बघतो, अरे भरपूर जण मॅथ्स घेतात आणि त्याच्यानंतर मग जेव्हा ते सॉल्व्ह करायला येतात, कॅल्क्युलेशनची वेळ येते, तर ते खूप कमी लेवलला असतात. त्यामुळे मॅथ्समध्ये जेव्हा 12वीचा रिझल्ट लागतो त्यामुळे त्यांना पर्सेंटेज कमी मिळतात या एका सब्जेक्टमुळे. तर मी असं बोलत नाही की एसपी हा सब्जेक्ट एकदम इझी आहे. दोन्ही सब्जेक्टला मेहनत घ्यायचीच आहे. पण या सब्जेक्ट बद्दल तुम्हाला सांगतो, तर हा काय असा छोटा सब्जेक्ट नाही किंवा हे वेगवेगळे सब्जेक्ट वेगवेगळं ज्ञान देतात आपल्याला. ठीक आहे. याच्यामध्ये सेक्रेटरी प्रॅक्टिसमध्ये काय शिकवलं जातं, तर कंपनी कशी फॉर्म होते, जॉईंट स्टॉक कंपनी काय असते, कंपनीचा सेक्रेटरी काय काम करतो, कसं काम करतो, शेअर्स काय असतात, डिबेंचर्स काय असतात, एक सगळ्यात महत्वाचं नॉलेज आहे. ऍज अ कॉमर्स स्टुडंट हे नॉलेज तर आपल्याला असलंच पाहिजे. हे नॉलेज आपल्याला या सब्जेक्टमध्ये मिळतं. तसंच मॅथ्समध्ये काय असतं, तर मॅथ्सचा सिनारिओ थोडा वेगळा आहे. जे आपण 1ली ते 10वी करतो तसं मॅथ्स थोडेसे त्याच्यातले पार्ट्स आहेत त्याच्यात. बट 12वीला जाऊन डेरिव्हेटिव्ह येतं, इंटिग्रेशन येतं, 11वीला लिमिट्स आहे, कंटिन्युटी आहे. तर असे थोडे डिफिकल्ट चॅप्टर्स पण असतात त्याच्यामध्ये. पण कॉमर्स स्टुडंट म्हणजे भाई आपला प्रॉफिट बघणारा स्टुडंट असतो. म्हणजे कॉमर्स इज ऑलवेज गो फॉर द प्रॉफिट. तर अशा वेळेला आपण आपला प्रॉफिट कशामध्ये, याच्यामध्ये की मला ह्या सब्जेक्ट मधनं कुठना जास्त स्कोर करता येईल हे बघायला पाहिजे. आणि जर तुम्ही मॅथ्स इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊन घेतलंच असेल, तर परत माझं एकदा महत्वाचा तुम्हाला ऍडवाइस आहे, सल्ला आहे की तुम्ही तुमचा बेस स्ट्रॉंग करा, कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग करा, जेणेकरून मॅथ्स 2चं तुम्ही इझी पार्ट आहे थोडासा, फक्त फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन वरती आहे, ते तुम्ही जास्त मार्क कॅप्चर करू शकता. आणि मॅथ्स आहे ना, मॅथ्स हे एक प्रकारचं आर्ट आहे. मी माझ्या स्टुडंट्सना सगळ्यांना सांगतच असतो की मी अकाउंट्स तुम्हाला रूल वाईज, पोस्टिंग वाईज सगळं शिकवू शकतो. इकोसी तुम्हाला लर्न करून देऊ शकतो, वेगवेगळे फनी एक्झाम्पल्स देऊन तुम्हाला समजावू शकतो. बट मॅथ्स इज अन आर्ट. मॅथ्सचा आन्सर ना एका 15 स्टेपने पण येईल, 8 स्टेपने पण येईल, 17 स्टेपने पण येईल, कसंही येऊ शकतं. ठीक आहे. सो मॅथ्सचा ना किडा असला पाहिजे तुमच्याकडे. तसंच मी तुम्हाला इकडे सांगतो, जेव्हा मी दुसरीत होतो, स्वतःचा मोठेपणा नाही करत आहे, मग माझ्या डोक्यामध्ये ना असं चालत असायचं, 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8, 8ची दुप्पट 16, 16ची 32, 32ची 64, 64ची 128, त्याची 256, 512, 1024, 2048, 4096, 8192, 16384, असं माझ्याकडे चालू असायचं. म्हणजे काय, मी असं नाही बोलत, मॅथ्सचा किडा असला पाहिजे तुमच्यामध्ये. जर तुमच्याकडे असं आहे तर तुम्ही गो फॉर मॅथ्स, अदरवाइज गो फॉर एसपी. चूज वाईजली. थँक्यू.